मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यात त्यांनी व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलंय, सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरू केलेल्या इंदुरी चाट आणि बरंच काही या उपहारगृहाला भेट दिली। आता या व्हिडिओतून दोन गोष्टी महत्त्वाच्या। संदीप देशपांडे यांनी स्वतःचं उपहारगृह दादरमध्ये सुरू केलंय आणि दुसरं म्हणजे त्यांनी हा प्रमोशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलेला आहे। आता या एका व्हिडिओवरून आणि उपहारगृहावरून भाजपने संदीप देशपांडे यांना रडारवर घेतलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी आक्रमक होत असते। त्यात स्थानिक रोजगार आणि भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे अशी मनसेची एक भूमिका असते। त्यावरून सध्या जर आपण पाहिलं तर भाजपाला मोठ्या प्रमाणात मनसे टार्गेट करत असते। संदीप देशपांडे यांनी तर कित्येक वेळा महायुतीवर या एका विषयावरून सडकून टीका केल्या आहेत। मात्र आता संदीप देशपांडे यांना त्यांनी जे दादरमध्ये नवं उपहारगृह सुरू केलंय त्याच्या नावावरून आणि त्याच्या प्रमोशनल व्हिडिओवरून भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली आहे। देशपांडे यांच्यावरती ही टीका आता होते। संदीप देशपांडे यांनी जे उपहारगृह सुरू केलंय त्याचं नाव इंदुरी चाट आणि बरंच काही असं ठेवण्यात आलेलं असून या उपहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जात आहेत। याचा व्हिडिओ खुद्द देशपांडे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केलाय आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिली। मग याच घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून आणि काही इतर युजर्सकडून देशपांडेंवरती टीकेची झोड उठवण्यात आली। त्यांच्या ट्विटर हँडलवरती जो व्हिडिओ अपलोड झालाय त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये ही टीकेची झोड जी आहे ती उठवण्यात आलेली आहे। त्यांच्या पोस्टवर काय काय कमेंट केलेले आहेत हे सगळं मी तुम्हाला आता वाचून दाखवतो। एक युजर ज्यांच्या प्रोफाईलवरती भाजपचे पक्षचिन्ह आहे ते म्हणतात, इंदुरी चाट आणि बरंच काही या संदीप देशपांडे यांच्या उपहारगृहामध्ये शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांची आर्थिक भागीदारी आहे का याचा शोध घेतला पाहिजे, कारण या दोघी जणी जणू आपलेच उपहारगृह आहे अशा धुंदीमध्ये सक्रिय आहेत। कारण काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात। याशिवाय अजून एका युजरने संदीप देशपांडे यांचा फोटो अपलोड केलाय ज्यात देशपांडे यांनी टी शर्ट घातलाय, माझ्याशी मराठीतच बोलायचं, आणि त्या अपलोड केलेल्या फोटो बरोबर कॅप्शन लिहिलंय। त्या युजरने स्वतःचं कॅप्शन लिहिलंय, त्यामध्ये म्हणतात ते की स्वतःच्या रेस्टॉरंटच्या प्रमोशनसाठी आणलेले सेलिब्रिटी लोक इंग्लिशमध्ये बोलत आहेत आणि ह्यांचा स्वतःचा शेफ हिंदीमध्ये। या तिघांपैकी किती जणांना मराठी न बोलल्याबद्दल मारहाण केली संदीप दादा, असा प्रश्न जो आहे तो या युजरने आता विचारलेला आहे। याशिवाय अजून काही युजर्सने संदीप देशपांडे यांचे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असे टी शर्ट घातल्याचे फोटो कमेंटमध्ये अपलोड केलेले आहेत। अजून एका भाजपच्या पेजवर ज्याच्यावरती लाखोंचे फॉलोअर्स आहेत त्या पेजवरती बघा मराठी माणसांनो बघा यांचे छुपे कारनामे असं म्हणत राज ठाकरेंचा फोटो घेऊन एक पोस्ट बनवली आहे। ही पोस्ट देखील तुम्ही पाहू शकता, ती स्क्रीनवर असेलच। आता तुम्ही थोडं पॉज करून या कमेंट्स जे आहेत त्या देखील वाचा, मी सगळेच वाचत बसत नाही, पण असे भरपूर कमेंट जे आहेत ते देशपांडे यांच्या विरोधात करण्यात आलेले आहेत। मात्र या टीकेला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी त्यांची भूमिका या सर्व प्रकरणावरती मांडली आहे आणि ट्रोलर्सला उत्तर दिलेलं आहे। देशपांडे म्हणतात, इंदुरी चाट वरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहित नाहीये। मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला, तेच पदार्थ पुढे इंदुरी फूड म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यांना इतिहास माहित नाही, त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी आता दिलेलं आहे। मात्र आता भाजपने संदीप देशपांडे यांना चांगलंच ट्रोल केलेलं आहे। हे सगळं ऐकून तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।